तुम्ही पण तुमच्या बेबीसाठी वाटाण्यांचे आप्पे बनवतात का? हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये. आज मला बनवायचे होते आप्पे आणि दरवेळेस मी डाळचे आणि तांदूळचे आप्पे बनवत असते. पण मग आज मला वाटाण्यांचे आप्पे बनवायचे होते. त्यासाठी मी 2 वाटी रवा घेतला. 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी वाटाणे घ्यायचे. वाटाणे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. रव्यामध्ये हे जे आपण वाटाणे बारीक करून घेतलेले ते टाकायचे. त्याच्यासोबत बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टमाटा आणि कोथिंबीर ही कट करून टाकायची आहे. आणि जर तुम्हाला दही आवडत असेल तर दही पण टाका. दहीची टेस्ट पण खूप छान लागते. पण मग माझ्याकडे आज नेमकी दही नव्हती, त्याच्यामुळे मी काही टाकली नाही. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि सोडा टाकून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि आप्याच्या भांड्याला तेल लावून याच्यामध्ये मस्त असे आप्पे तयार करून घ्यायचे. आणि मी थोडेच बनवले होते अदिरासाठी आणि पहिल्यांदा बनवत होती मी. तर म्हटलं कसे येतात काय येतात. तर आणि बघा अदिराचं इकडे खेळणं चालू होतं आणि मोबाईलचा कॅमेरा समोर येताच तिचे असे एक्सप्रेशन चालू होऊन जातात. तर मला म्हणत होती, मम्मा छान छान मम्मा, थँक्यू मम्मा. तर तिला पण खूप आवडले ते. तिने तर काही जास्त खाल्ले नाही. जेवढे आधी दिले होते मी तिला तेवढेच खाल्ले. त्याच्यानंतर बाकीचे उरलेले मी खाल्ले. तर मला पण खूप आवडले. म्हटलं आपण नेक्स्ट टाईम जास्त बनवू. आणि माझं बघा सिरियल पाहणं चालू होतं. स्वयंपाक पण चालू होता आणि सिरियल पाहणं चालू होतं. तर सिरियल बघता बघता कुठला इमोशनल सीन आला ना, तर माझं रडणं चालू होऊन जातं. तर म्हटलं चला व्हिडिओ बनवावा. त्याच्यानंतर आमचे पण जेवण वगैरे झाले आणि झाडू पोछा मारला मी. संध्याकाळच्या वेळेस तयारी केली माझी, अदिराची आणि एका दीदीकडे बसलेलो होतो. तिघी चारी जण आम्ही. त्या दीदीने चहा ठेवला. चहा एन्जॉय केला आणि गप्पाही मारत बसलो बराच वेळ. त्याच्यानंतर डेलीचं काम असतं ते म्हणजे संध्याकाळी दूध घ्यायला जायचं. दूध घेऊन आली आणि त्या दीदींचं थोडं काम होतं बाहेर. तर त्यांच्यासोबत गेली होती मी मार्केटला. तिकडून आल्यानंतर संध्याकाळी बनवलं होतं मूग डाळचा चिल्ला आणि त्याच्यासोबत बनवली होती टमाट्याची चटणी. तर चलो बाय.